अबोली या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये काका आता परमजित सिंगला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात आणि म्हणतात, खरंच आम्हाला माफ करा, म्हणजे तुम्हाला या अवस्थेमध्ये किडनॅप होऊन राहायला लागलं. पण त्याचं काय झालं माहिती आहे का, आम्ही तुमचा चेहराच पाहिला नव्हता ना, त्यामुळे त्या तोतया परमजित सिंगच्या जाळ्यामध्ये आम्ही अडकलो. याच्यावर परमजित सिंग म्हणतात, हो पण ना मला अंकुशसारख्या अगदी ब्रेव ऑफिसरने इथे आणलेलं आहे. काका म्हणतात, काय अंकुशने तुम्हाला आणलं? अंकुश तुम्हाला भेटलाय म्हणजे अंकुश पण सुखरूप आहे? याच्यावरती परमजित सिंग म्हणतात, हो तर तो पण सुखरूप आहे आणि त्यानेच तर मला इथे आणलेलं आहे. काका म्हणतात, मग आत्ता अंकुश कुठे आहे? परमजित सिंग म्हणतात, खरंच मला माहीत नाही आत्ता तो कुठे गेला ते, पण त्याने मला इथे आणलं हे 100% खरं आहे. काका म्हणतात, तुम्हाला कुठे ठेवलं होतं याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? परमजित सिंग म्हणतात, हो नक्कीच सांगू शकतो मी, पण मला ॲक्च्युली ठिकाण एक्झॅक्ट माहीत नाही आहे. पण ज्या ठिकाणी मला ठेवण्यात आलं होतं ना, त्या ठिकाणी बंद एक नाट्यगृह होतं. म्हणजे तिथे काही नाट्य होत असतील असं मला वाटत नाही आहे. ते बंद होतं आणि पडीक होतं. तिथे बरेच वर्ष काही झालेलं नाही असं वाटते. काका म्हणतात, अच्छा तुम्ही जे म्हणताय ना ते नाट्यगृह मला समजलेलं आहे, मग त्याच ठिकाणी जाऊन मी त्या नाट्यगृहाची सगळी माहिती काढतो. इकडे तोपर्यंत अंकुश विचार करत असतो की पल्लवीला फोन करून मी कळवतो की मी सुखरूप आहे, तिला उगाच काळजी वाटत असेल. म्हणून अंकुश पल्लवीला कॉल करतो. तर पल्लवीचा कॉल असतो शार्दूलकडे. शार्दूलला अंकुश म्हणतो, शार्दूल बेटा मी डॅडा बोलतोय, आणि त्याने डॉक्टरांचा फोन घेतलेला असतो मागून. मग तितक्यात पल्लवी येते आणि म्हणते, काय आहे तुझं रे, सारखं सारखं कुणासोबत तरी बोलतच असतो. यावरती अंकुशचा फोन आहे म्हणजेच डॅडाचा फोन आहे असं सांगण्याचा शार्दूल प्रयत्न करतो. पण पल्लवी कुठली ऐकायला. पल्लवी म्हणते, डॅडा तुझा फोन बिन काही करणार नाहीये, ठेव तो फोन बरं, असं म्हणत पल्लवी फोन कट करते. आणि त्यानंतर ती म्हणते, कुणासोबत बोलत होतास नक्की सांग. शार्दूल म्हणतो, अगं मम्मा मी तुला खरंच सांगतोय, मी डॅडासोबतच बोलत होतो. मग पल्लवी त्याच नंबरला पुन्हा कॉल करते आणि म्हणते, हॅलो कुणाचा नंबर आहे हा? त्यावर ते डॉक्टर सांगतात, मी डॉक्टर बोलतो आहे, तुम्हाला कुणाशी बोलायचं आहे? यावरती पल्लवी सांगते, सॉरी रॉंग नंबर. आणि पल्लवी आता फोन ठेवते आणि म्हणते, अरे डॅडा नाही आहे, डॉक्टरांचा कॉल होता. पण पल्लवीला संशय येतो की जर का शार्दूल बोलतो डॅडाचा फोन आहे, तर कुणाचा तरी मोबाईल घेऊन मला सचितने कॉल करायचा प्रयत्न केला असेल का? तोपर्यंत आता ज्या नाट्यगृहाचं वर्णन परमजित सिंगने केलेलं असतं त्या नाट्यगृहामध्ये काका येतात. काका पाहतात तर काय, तिकडे आता क्रिश असतो. क्रिशला पाहिल्यावर काका म्हणतात, क्रिश काय रे, कुणी केली ही तुझी अवस्था, आणि अबोली कुठे आहे? क्रिश सांगत असतो, अबोलीला वाचवा. मी ठीक आहे पण अबोलीला वाचवा. काका म्हणतात, क्रिश चल तुला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. क्रिशला काका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि त्याच्यावरती उपचार चालू होतात. तोपर्यंत पल्लवी इकडे बाहेर येते आणि म्हणते, नीता अगं मला आत्ता शार्दूल सांगत होता की डॅडाचा कॉल आलाय, पण मी तो कॉल कट केला, पण नंतर मी त्या कॉल लावला ना तर तो कॉल डॉक्टरांनी उचलला. मला खरंच कळत नाहीये काय गडबड चालू आहे, हे नक्की काय चालू आहे ग नीता? नीता म्हणते, कशाबद्दल बोलतेस तू? यावरती आता मात्र पल्लवी थोडीशी गडबडते आणि म्हणते, मला न काहीतरी संशय वाटतोय की सचित कोणत्या तरी संकटात आहे, आणि ह्या विजयाला मी फोन लावते तर विजया पण गायब आहे. त्यावरती नीता म्हणते, विजया गायब आहे ना म्हणजे काहीतरी झोल आहे. पल्लवी म्हणते, म्हणजे काय तुला म्हणायचं आहे? त्यावरती नीता सांगते, अगं तुला माहिती आहे का, ज्या वेळेला विजया गायब होते ना त्या वेळेला काहीतरी झोल होतो. पहिल्या वेळेला विजया गायब झाली, अंकुश गायब झाला. दुसऱ्या वेळेला विजया गायब झाली, अबोली पण गायब झाली होती. आता तर मला वाटतंय सचित राजेंना गायब करण्यामागे काहीतरी तिचा मोठा हात असू शकतो. हा पल्लवी म्हणते, ही विजया माझ्यासोबत डबल गेम खेळते की काय? विजयाचं नक्की काय चाललंय मला शोधूनच काढायला पाहिजे. आता ज्या ठिकाणी तिला म्हणजे अंकुशला विजयाने सांगितलेलं असतं की या ठिकाणी भेटायला ये, त्या ठिकाणी आता अंकुश अबोलीला भेटायला जातो आणि अबोलीला पाहताच त्याला धक्का बसतो आणि तो म्हणतो, अबोली कुणी केली तुझी ही अवस्था? अबोली चल मी तुला सोडवतो. अबोली म्हणते, सर तुम्ही मला सोडवत बसू नका, तुम्ही इथून निघून जा बरं. अंकुश म्हणतो, काय बोलतेस तू, मी तुला सोडवल्याशिवाय कुठेही इथून जाणार नाही, चल बरं अटप पटकन. असं म्हणत अंकुश आता अबोलीला सोडवत असतो आणि त्यावेळेला अबोली सांगत असते, सर तुम्ही इथून निघून जा, तुमच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. अंकुश म्हणतो, माझ्या जीवाला धोका? मला कोण मारणार? अगं इथे तर मला विजयाने भेटायला बोलवले, विजया कुठे आहे? तेवढ्यात परमजित सिंग येऊन मागून आता अंकुशच्या डोक्यामध्ये एक मोठी काठी घालतो. अंकुश बिचारा खाली पडतो आणि आता अबोली ओरडत असते,
अंकुश सर. पण अंकुश आता अर्धवट बेशुद्ध असतो. विजया आणि परमजित यांना तो पाहत असतो. आपल्या विरुद्ध कारस्थानं करणारी ही तीच दोन माणसं आहेत, विजया आणि परमजित. याचा आता अंकुशला खूप मोठा धक्का बसतो. अबोली म्हणत असते, हे बघा, तुम्हाला जे काही करायचं ते मला करा. अंकुश सरांना काही करू नका. प्लीज विजया सोड त्यांना, प्लीज विजया सोड त्यांना, असं म्हणत अबोली रिक्वेस्ट करत असते. पण दोघंही काही ऐकायला तयार नसतात. त्याच वेळेला इकडे आता परमजित सिंग अजून एक मोठी काठी घेऊन अंकुशच्या डोक्यामध्ये घालतो आणि म्हणतो, अंकुशचा खेळ संपलाय. विजया म्हणते, असं सोडू नको त्याला अर्धवट, पूर्ण ठेचून टाक त्याला. त्यावरती परमजित सिंग म्हणतो, याला पूर्ण ठेचायची बिचायची काही गरज नाहीये, सगळं काही झालेलं आहे, आता तो काही जिवंत राहण्याची शक्यताच नाही, असं म्हणत एक अजून फटका मारत तो अंकुशला आता बेशुद्ध करतो. पण अंकुश मेलेला नसतो. अंकुशचा अजून जीव असतो आणि तो सगळं ऐकत असतो. फक्त अंकुश डोळे बंद करून असतो, अर्धमेल्या अवस्थेत पडलेला असतो. पण अबोली खूप घाबरते. अंकुश सर उठा, अंकुश सर उठा, असं म्हणत असते. अबोली जीवाच्या आकांताने विजयाला सांगत असते, विजया सोड तू अंकुश सरांना, त्यांना काही करू नकोस, असं म्हणत अबोली आपले दोरखंड सोडवण्याचा प्रयत्न करत असते. पण विजयाने तिला गच्च बांधून ठेवल्यामुळे अबोलीला काही सुटता येत नसतं. परमजित सिंग म्हणतात, काय करणार आता तू अबोली सुटून, तुझ्या अंकुशचा खेळ तर खतम झालेला आहे, आता तुझा पण खेळ खतम होणार, असं म्हणत परमजित सिंग अंकुशच्या आता तिकडे अंकुशला तसंच ठेवून अबोलीला झाडापासून वेगळं करतो. तिला आता दोरखंड सोडवतो आणि आपल्या हाताला धरून फरफटत कारमध्ये आणतो. अंकुश अबोली अबोली असं म्हणत अर्धमेल्या अवस्थेमध्ये अबोलीला आवाज देत असतो. आता अबोली आणि अंकुश एकमेकांना भेटण्यासाठी, एकमेकांशी बोलण्यासाठी आतुर असतात. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये अंकुश अडकलेला असतो आणि स्वतःच्या डोळ्याने समोर अबोलीच्या मरतानाचा प्लॅन बघत असतो. अबोली विजयाकडे येते आणि तिचा गळा धरते आणि म्हणते, विजया सोड अंकुश सरांना, तुला माझ्या जीवाचं काही बरं वाईट करायचंय तर ते कर, पण अंकुश सरांना जर काही केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे विजया, खबरदार, सोड अंकुश सरांना, तू का वागतेस असं. विजया म्हणते, आता तुझी संपण्याची बारी आली आहे, ज्या पद्धतीने अंकुश गेला ना त्याच पद्धतीने तू सुद्धा जाशील, असं म्हणत ती आता ज्या पद्धतीने अंकुशला मारण्याचा प्लॅन केला होता तसाच प्लॅन अबोलीला मारण्याचा करते आणि तिला वरती सांगते, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मरण्याच्या आधीच मिळतील. म्हणजे तुला खूप प्रश्न पडले होते ना की तुझा अंकुश कसा गेला, तुझा अंकुश तुझ्यापासून गायब कसा झाला, त्या अंकुशचा सचित कसा झाला, आणि ज्या वेळेला बेलवरती अंकुश सुटला होता मग तो घरी का नाही आला, त्याच्यासोबत काय झालं, हे मरणाच्या आधी ऐकण्याचा तुला पूर्णपणे अधिकार आहे अबोली, असं म्हणत आपणच केलेली कारस्थानं सगळी आता विजया स्वतःच्या तोंडाने अबोलीला सांगायला लागते आणि सांगते, ज्या वेळेला अंकुश घरी निघाला होता त्यावेळेला रस्त्यात आम्ही त्याला गाठलं, विश्वास आणि मी त्याला रस्त्यात गाठलं आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला. विश्वासने त्याच्या डोक्यामध्ये असाच रॉड घातला होता. अंकुश बेशुद्ध पडला आणि खाली कोसळला. मग आम्ही त्याला कारमध्ये टाकलं. कारमध्ये टाकून ती कार आम्ही दरीत ठेवण्यासाठी किंवा दरीत टाकण्यासाठी समोर आणलं. पण त्याच वेळेला एक चमत्कार झाला. विजया सांगते, मी त्याला सांगत होते अंकुशला की माझ्या वाटेला जाऊ नकोस, पण त्याचा खेळ संपला आणि ज्या वेळेला विश्वास त्याला गोळी घालणार त्याच वेळेला अंकुशचं नशीब चांगलं होतं. आता चांगलं की वाईट माहीत नाही, पण त्याने माझा हात गच्च धरला आणि आता विश्वास गोळी चालवणार तर मी त्याला थांबवलं. नक्की ह्याला काय बोलायचं आहे. मग त्यावेळेला अंकुश सांगत असतो, मॅडम माझ्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय, मला इथून वाचवून तुम्ही हॉस्पिटलमध्ये न्याल का, माझं डोकं सुन्न पडत चाललेलं आहे, प्लीज मॅडम मला वाचवा, प्लीज मॅडम मला वाचवा, असं म्हणत अंकुश आता तिथून जाण्यासाठी पाहत असतो. तर विश्वास सांगतो, विजया याच्यावरती विश्वास ठेवू नकोस, हा काहीतरी आपल्याला झोल करेल आणि आपल्यालाच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवेल. विजया म्हणते, ऐक तरी, मला असं वाटतं या प्रकरणामध्ये आपण काही अडकत वगैरे नाही आहे, कारण कसं आहे ना, जरी काही झालं तरी सुद्धा हा अंकुश आपलं काही वाकडं करू शकत नाही आहे. याच्यावरती आता मात्र इकडे विश्वास म्हणतो, अरे पण त्याला आठवेल तेव्हा. विजया म्हणते, याच न आठवण्याचा फायदा घेऊन आपण त्याला आता वेगळं आयुष्य द्यायचं. हे सगळं प्लॅनिंग ती आता सांगत असते. अंकुश ऐकत असतो आणि अंकुश विचार करतो, किती नालायक आहे ही विजया, माझा असा बदला घेण्यासाठी विजयाने हा डाव रचला तर. आणि अंकुश आता शुद्धीत येतो. अबोलीला मारण्याचा प्लॅन आता फ्लॉप करण्यासाठी अंकुश पुन्हा एकदा जागा होतो. अबोली सांगत असते, विजया काय करतेस तू मला मारून टाक, पण अंकुश सरांना सोड. पण विजया काही ऐकत नाही. ती
ती अबोलीच्या गाडीचे ब्रेक फेल करून गाडी चालू करून अबोलीला कार सीटला बांधून ठेवते आणि कार खोल दरीत चाललेली असते. अबोली अंकुश सर वाचवा वाचवा मला वाचवा असं ओरडत असते. मग मात्र कार चालू होते. हे सगळेजण मजा बघत असतात. अंकुश उठतो. उठलेल्या अंकुशला पाहताच सगळ्यांनाच धक्का बसतो. हा जिवंत कसा झाला, याला कशी जाग आली, हा मोठा प्रश्न पडलेला असतो. विजया तर डोळे विस्फारूनच पाहायला लागते. आणि आता अंकुश म्हणतो, अबोली मला सगळं आठवलंय. अबोली आपलं लग्न, मी अंकुश आहे, मला आठवलंय आणि मी तुला मरू देणार नाही. आता अंकुश अबोलीला कसं वाचवणार पाहणं रंजक ठरणार.